पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक आहे, महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कोळी, जपे राम नामावळी नित्यकाळी, पिता पापरूपी तया देखवेना, जनी दैत्य तो नाम मुखी म्हणेना. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून भगवत भक्ताचं महत्त्व सांगत असताना प्रल्हादाचं वर्णन समर्थाने आपल्या समोर केलेलं आहे. भगवंताचं नाम ज्यांनी ज्यांनी घेतलं त्यांच्यावरती किती जरी संकट आली, किती जरी आपत्ती आल्या, तर त्या सर्व आपत्तीमधून तो परमात्मा त्या भक्ताला सही सलामत सोडवतो, हे समर्थाने यातून सांगायचं आहे, सुचवायचं आहे. अनेक भक्तांची अशी चरित्र, अनेक भक्तांची उदाहरणं आपल्या समोर डोळ्यासमोर पटकन येऊन जातात की ज्यांनी नामचिंतन केलं त्यांच्या सर्व संकटामध्ये भगवंत त्यांना अतिशय तातडीनं संकटातून मुक्त करण्याकरता धावून आलेला आहे. तेव्हा या श्लोकामधून समर्थाने भक्त प्रल्हादाचं वर्णन केलेलं आहे. महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी म्हणतात समर्थ. प्रल्हाद हा महाभक्त आहे, महावैष्णव आहे. जी 12 महावैष्णव सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये भक्त प्रल्हादाचं नाव हे प्रामुख्यानं अशा प्रकारचं आहे. तेव्हा असा हा महाभक्त, महाप्रल्हाद, महावैष्णव असणारा हा प्रल्हाद याचा जन्म दैत्य कुळामध्ये झाला. समर्थ मुद्दाम या ठिकाणी कुळाचा उल्लेख करतात एवढ्या करता की भगवत भक्त होण्याकरता अमुक एका जातीमध्ये, अमुक एका कुळामध्ये जन्माला यायला पाहिजे, तरच त्याला भगवत भक्ती करायचा अधिकार आहे, इतर कोण करू शकत नाही, असा जर कोणाचा गैरसमज असेल तर तो त्या ठिकाणी त्याचं खंडन करावं याकरता कुळाचा उल्लेख केलेला आहे. वास्तविक जर बघितलं तर भगवत भक्ताच्या, संतांच्या, ऋषीच्या कुळाचा उच्चार किंवा कुळाचा उल्लेख करू नये असं शास्त्र सांगतं. म्हणून नदीचं मूळ आणि ऋषींचं कुळ हे बघू नये अशी म्हण आहे. तरी सुद्धा का उल्लेख करून मुद्दाम सांगतात, तर लोकांना हे कळावं की बाबा दैत्य कुळामध्ये जन्माला आला तो. आता दैत्य म्हणजे अतिशय दुष्ट, पापी, नष्ट, चांडाळ, ज्या उपाध्या सर्व द्याव्यात त्यांना त्या सगळ्या कमी पडतात, असं असणारं ते निंद्य कुळ आहे दैत्यांचं. परंतु त्या कुळामध्ये जन्माला येऊन हा महाभक्त, महावैष्णव झाला, हे या प्रल्हादाचं वैशिष्ट्य. म्हणून कशामुळे तो मोठा झाला, कशामुळे श्रेष्ठ झाला, तर जपे राम नामावळी नित्यकाळी. समर्थ म्हणतात की अखंड मुखानं तो रामनामाचा जप करत होता. मंडळी, इथे एक शंका निर्माण होते की प्रल्हादाच्या संदर्भात आपण ऐकत असताना, पुराणामध्ये वाचत असताना नारायण या नामाचा तो अखंड जप करत होता असं आपल्या ऐकण्यात आहे परंपरेनं. गर्भामध्ये असल्यापासून आईच्या उदरात असताना त्या प्रल्हादाला नारायण या नामाचा त्या ठिकाणी नारदांच्याकडून मंत्र मिळाला. म्हणून गर्भामध्ये ज्ञात महाराज म्हणतात की गर्भीच तेने घातली मिठी. भगवान म्हणतात, उद्धवा, माझा भक्त जगजेटी असणारा जो प्रल्हाद आहे त्याने गर्भामध्ये असतानाच माझ्या चरणाला मिठी घातलेली आहे, म्हणजे मला तो शरण आलेला आहे. याचा अर्थ गर्भामध्येच त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन प्रल्हादाने सुरू केलेलं होतं. कशामुळे घडलं, तर ज्या वेळेला हिरण्यकशिपूचा आणखीन त्या ठिकाणी देवाचा आणि त्याचं वैर होतं, त्यामुळं एकदा डाव साधून हिरण्यकशिपूची पत्नी असणारी कयादू म्हणजे प्रल्हादाची आई, तिचं अपहरण इंद्रानं केलं आणि तिला तो घेऊन जात असताना नारद मुनी त्याला भेटले आणि सांगितलं की इंद्रा, हे काय करतोयस तू? म्हणजे माझा शत्रू आहे तो हिरण्यकशिपू आणि तो माझ्या तावडीत सापडला, तर त्याची पत्नी अपहरण करून मी घेऊन चाललोय. अरे म्हटले, मग तू असं केलंस तर दैत्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक राहणार आहे? ते लोकांच्या बायका अपहरण करतात, लोकांच्या बायका पळवतात, अत्याचार करतात. तुम्ही देवही तसे करायला लागलात, तर मग देव आणि दैत्यामध्ये माणसाने फरक काय ओळखायचा? देवांची लक्षणं नाहीत. ते थोडंसं इंद्राला पटलं. मग इंद्र म्हणे, मी आता काय करू? काय करू नको म्हणे, तिला सोड, मी तिचा सांभाळ करतो आणि योग्य तऱ्हेने मी हिरण्यकशिपूच्या सुपूर्द करतो तिला. नारदांनी कयादूला आपल्या त्या ठिकाणी संरक्षणाखाली
व्यवस्थित अशा सुरक्षित ठिकाणी ठेवलं. आणि इथंच भक्त प्रल्हादाला फार मोठा फायदा झाला की गर्भामध्येच असताना सद्गुरूंचं सानिध्य मिळालं. नित्य नारदांचं त्या ठिकाणी भगवत नामचिंतन त्याच्या कानावर पडत होतं गर्भामध्ये असतानाच, आणि त्यामुळं त्या गर्भावरती संस्कार झाले. म्हणून आजकाल गर्भसंस्काराला जे महत्त्व फार प्राप्त झालेलं आहे ते एवढ्या करता की बाबा गर्भामध्ये बाळ असताना जे त्याच्यावर संस्कार होतील त्या पद्धतीनं पुढे त्याची वर्तणूक, त्याचं चारित्र्य हे त्याच्यावर अवलंबून असतं. हे आता सर्वांनी मान्य केलेलं आहे. म्हणून गर्भसंस्कार करायला लागलीत लोक, पण पूर्वी करावे लागत नव्हते, आपोआप होत होते. तसे त्या कयादूच्या ठिकाणी गरोदर असताना तिच्या पोटामध्ये त्या प्रल्हादाला ते संस्कार झाले आणि जन्माला आल्यापासून त्याने नारायण 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 या नामाचा उच्चार सुरू केला. परंतु समर्थ इथं म्हणतात जपे राम नामावळी नित्यकाळी. असं कसं काय? त्याचं तात्पर्य असं आहे की संतांच्या दृष्टिकोनातून भगवंताचं नाम कोणतं जरी असलं तरी त्या नामामध्ये भेद नाही आहे. नारायण म्हटलं काय, राम म्हटलं काय, विठ्ठल म्हटलं काय, कृष्ण म्हटलं काय, आणि कोणतंही नाम घेतलं तरी नामामध्ये कमी जास्तपणा, श्रेष्ठ कनिष्ठता नाही आहे. संतांनी सगळ्या नामाला महत्त्व तेवढंच दिलेलं आहे. म्हणून भेद करतो तो तुम्ही आम्ही सामान्य माणसं करतो. माझा संप्रदाय रामकृष्ण हरी म्हणणार आहे, रामदासी संप्रदायामध्ये श्रीराम जय राम जय जय राम आहे, शैव संप्रदायामध्ये ओम नमः शिवाय आहे. त्यांचं ना आमचं पटत नाही, आमचं नाही यांचं पटत नाही. अशा प्रकारचे भेद आम्ही माणसं करतो आणि निष्कारण भांडत बसतो. संतांचा जर विचार केला तर त्यांच्यामध्ये कुठल्याही नामाबद्दल आणि कोणत्याही संप्रदायाबद्दल कधी भेदाची वृत्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये नव्हती. आणि म्हणून सगळे संत एकमेकांच्या अंतःकरणापासून एकमेकांचा आदर करत होते. हे आपल्याला चरित्रामध्ये दिसतं. तर समर्थ या ठिकाणी म्हणतात जपे राम नामावळी. प्रल्हाद तर नारायणाचे चिंतन करत होता, परंतु रामचिंतन करत होता असं समर्थांचं म्हणणं आहे. म्हणजे नारायण आणि राम हे दोन्ही एकच असणाऱ्या भगवंताची नामं आहेत. माग आपण एकदा विचार करून गेलो की घरातला एखादा कर्ता पुरुष असतो, त्याला त्याची मुलं बाबा म्हणतात, त्याचे भाचे असणारे मामा म्हणतात, त्याचे पुतणे असणारे काका म्हणतात. अशा वेगवेगळ्या नावाने त्याला संबोधलं जातं. पण तो पुरुष एकच असतो. तसं परमात्मा हा एकच आहे. त्याच्या आवडीची जे काही नामस्मरण करणारे भक्त असतात ते त्याप्रमाणे नाम त्याचं घेत असतात. एवढा त्यातला मतितार्थ आहे. म्हणून भगवंताचा अखंड चिंतन प्रल्हाद करत होता, एवढाच त्यातला सारांश घ्यायचा. जपे राम नामावळी नित्यकाळी, पण पिता पापरूपी तयात पाहावेना देखवेना म्हणता समर्थ. पिता त्याचा होता तो मात्र पापरूपी होता. पापरूपी याचा अर्थ, पाप कशाला म्हटलं जातं तर भगवंताचा विसर पडणं जीवनामध्ये हे सगळ्यात मोठं पाप आहे. सगळ्या पापापेक्षा महापाप त्याला सांगितले की जो आयुष्यामध्ये भगवंताचा त्या ठिकाणी आठव करत नाही किंवा भगवंताला विसरतो, हे सगळ्यात मोठं पाप आहे. नुसतं विसरतो असं नव्हे तर त्याचा विरोध करतो, त्याचा द्वेष करतो, त्याची निंदा करतो. अशा प्रकारचं महापाप त्या ठिकाणी हिरण्यकशिपूच्या ठिकाणी होतं. म्हणून त्याला पापरूपी म्हटलेलं आहे. पिता होता तो भक्तांचा, प्रल्हादाचा पिता होता, परंतु पापरूपी होता. त्याला ते बघवत नव्हतं की आपला मुलगा भगवंताचं नामचिंतन करतोय. किती सांगितलं, काय त्याला शिक्षा केल्या, काय काय जरी त्याला आणखीन प्राणांतक अशा प्रकारची त्याच्यावरती संकट आणली तरी तो भगवंताचं नामचिंतन सोडत नाही. हे हिरण्यकशिपूला सहन होत नव्हतं. म्हणून अनेक प्रकारानं त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु भगवंताचं ब्रीद आहे की जो मज होय अनन्य शरण. भगवान म्हणतात की जो मला अनन्य शरण येतो त्याच्या सगळ्या गोष्टीचं निवारण, दुःखाचं, संकटाचं मी निवारण करत असतो. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, असं महाराज म्हणतात. तेव्हा भगवंतानी त्याच्या अनेक असणाऱ्या संकटापासून निवारण भगवंतानी त्या भक्त प्रल्हादाला सोडवलेला आहे. असा असणारा हा भक्त प्रल्हाद, परंतु त्याचा बाप जो आहे तो महापापरूपी होता. म्हणून समर्थ म्हणतात जनी दैत्य तो नाममुखी म्हणेना. तो दैत्य असल्यामुळं भगवंताचं नाम तर मुखाला त्याचे येत नव्हतं आणि घेतही नव्हता तो.
इथं समर्थाने कोटी केलेली आहे, शब्द कोटी म्हणतात त्याला, ती अशी केलेली आहे, जनी दैत्य तो नाममुखी म्हणेना. म्हणजे हिरण्यकश्यपू हा दैत्य असल्यामुळं, समाजामधला तो एक दैत्य असल्यामुळं भगवंताचं नाम त्याच्या मुखामध्ये येत नव्हतं, तो नाम घेत नव्हता, असा सरळ अर्थ झाला. आणि शब्दकोटी अशी होते की जो नाम घेत नाही तो समाजामध्ये माणसामध्ये असून तो दैत्य आहे, असाही त्याचा एक अर्थ होतो. त्याला म्हणतात शब्दकोटी. हिरण्यकश्यपू हा दैत्य होता म्हणून नाम घेत नव्हता, हा त्याचा सरळ अर्थ झाला. आणि जो भगवंताचं नाम घेत नाही माणसामध्ये असून सुद्धा, म्हणजे मनुष्य जन्माला येऊन सुद्धा, त्यालाच खऱ्या अर्थानं दैत्य म्हणावं. दैत्याची काही वेगळी लक्षणं नाहीत असं समर्थांना या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या सूचित करायचं आहे, सुचवायचं आहे. अशा प्रकारे भगवंताचं नामचिंतन न करणाऱ्याला समर्थ दैत्य असं प्रकारचं संबोधतात. तुकाराम महाराजांनी अशा प्रकारची बरीच ठिकाणी वचनं वापरलेली आहेत की तू भगवंताचं नामचिंतन करत नाही माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा, त्याला काही ठिकाणी गाढव म्हटलेलं आहे, काही ठिकाणी कुत्रा म्हटलेला आहे, काही ठिकाणी हेला म्हटले, रेडा म्हटलेला आहे. अशा प्रकारची संबोधनं माणसाला संत वापरतात की जो भगवंताला विसरतो, भगवंताचं चिंतन करत नाही, अशा प्रकारे त्या माणसाची असणारी किंमत हे संत या पद्धतीनं करत असतात. तेव्हा समर्थ म्हणतात की तो दैत्य असल्यामुळं नामचिंतन करत नव्हता, परंतु त्याच्या पोटी मात्र महावैष्णव असणारा भक्त प्रल्हाद जन्माला आला. याकरता आपण कुठे जन्माला आलो, आपलं पूर्वज काय आहेत, काय होते याचा विचार न करता जन्मोनिया कुळी वाचे स्मरी राम, धरी हाची नियम अहर्निशी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. तेव्हा भगवत चिंतन करावं, भगवंताचं नामस्मरण करावं आणि जीवनाचा आपल्या उद्धार करून घ्यावा, हाच या सर्वाचा मतीचा अर्थ आहे असं समर्थांचं आपल्याला सांगणं आहे. तेव्हा मंडळी, हे या श्लोकाचं असणारं चिंतन आपल्याला आवडलं का, बरं वाटलं का, ते जरूर कळवा. आणि आपण जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर पोचवा. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.